अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आपण आज शिवमुठीविषयी जाणून घेणार आहोत. श्रावण महिना आत्ता शुक्रवारपासून सुरू झाला आहे. आपल्या सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप शुभेच्छा. श्रावण महिना म्हटलं की श्रावणी सोमवार हे आलेच, आणि श्रावणी सोमवार म्हणजे साक्षात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी जे व्रत होय. भगवान शंकर हे भोळे, दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार श्रावणात महादेवांचे व्रत, पूजन, रुद्राभिषेक, शिवमुठ पिंडीला वाहतात. येत्या 28 जुलैला श्रावणातील पहिला सोमवार आला आहे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमुठ शिवपिंडीवर वाहतो. तर पहिल्या सोमवारी आपण तांदूळाची शिवमुठ वाहणार आहोत. तुम्ही हे शिव मंदिरात जाऊन किंवा घरातील शिवलिंगावरही वाहू शकता. मध, दूध, जल, दही, तूप याचा अभिषेक करू शकता. ओम नमः शिवाय म्हणत असा जप करत तुम्ही शिवपिंडीचा अभिषेक करू शकता. त्यानंतर शिवपिंड स्वच्छ करून घ्या. त्यांना भस्म अर्पण करा. तुम्ही धोत्रा, गोकर्ण, बेल अर्पण करू शकता. माझ्याकडे गोकर्ण फूल होते, ते मी अर्पण केले. तांदूळाची शिवमुठ महादेवांना व्हायची आहे. 3 मुठी भरून अखंड तांदूळ घ्या. ते तसेच पिंडीवर न वाहता ते वाहताना पाण्याने ओले करत पिंडीवर व्हायचे आहे. शिवमुठ मंत्र मी दिला आहे, तो म्हणत शिवमुठ व्हायची आहे. शिवमुठ अर्पण करून झाल्यावर महादेवांना नमस्कार करून महादेवांचा आशीर्वाद घ्या. शिवमुठीचे महत्त्व खूप आहे. आपण सर्वांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवमुठ शिवलिंगावर नक्की वाहा. आशा करते मी दिलेली माहिती आपणा सर्वांना उपयुक्त ठरेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.